व्हिडिओ कॉल करू राहिलो, तू व्हिडिओ कॉल उचल. अरे वेळा आहेस का तू? बाबा आहे घरी आणि तू कुठे व्हिडिओ कॉल करतो? त्यांना जर थोडासा डाऊट गेला ना तर हे आपण बोलत आहे ना ते पण बंद होऊन जाईल. अरे काय मग काही समजूनच नाही राहिलं. आपण फक्त बोलूनच राहिलो, कधी पाहिलं नाही, कधी भेटलो नाही. काय टाइमपास चालू आहे का फालतूचा? हा, मी सिरियस आहे म्हटलं ह्या विषयात. तू यावाल्या नाही तू म्हणशील मग. अरे हो, मी पण सिरियसच प्रेम करत आहे ना तुझ्यावर. त्या गंमत गंमतच करत आहे. मला तर वाटू राहिलं का तू बस माझा टाइमपास करू राहिली. हे पाय, मला काही भरोशावर ठेवू नको तू. पहिले सांगू राहिलो. हा, मी त्यावर आता खरं प्रेम करायला लागलो. फालतू मी मागणी हटन मी कोणत्याच गोष्टीत. मी कोणत्याही गोष्टीत मग तुला तर माहिती आहे मग कसं आहे तर मग. अरे हो, मला माहिती आहे तू कसा आहे तर. पण असं काही करू नको. योग्य वेळ आल्यावर आपण भेटू. अरे मग कधी येईन त्या घड्यालीत योग्य वेळ? त्या घड्यालीत तर योग्य वेळच नाही दिसू राहिली मले. हा, का शेल गिल गेला का त्या घड्यालीचा? काढून फेक पहिले. लवकर योग्य वेळ आण भेटायची. कमीत कमी पाहू तर दे कशी काय आहे. तू काही नाही, तू व्हिडिओ कॉल नाही करत, काही नाही, फक्त बोलतं. आणि जेव्हा तुला पैशाची गरज असली तर बस इथं फोन पे टाक, तिथं फोन पे टाक. मला आधी तू हे सांग की तू मला बघून काय करशील? बघून काय करशील म्हणजे? अरे कमाल आहे. तू मायावर प्रेम करतो, मी त्यावर प्रेम करतो. मी तुले न पाहिलं प्रेम करतो आणि तू मला पाहून प्रेम करतो. त्या मला पाहिलं आहे पण मी तुला पाहिलंच नाही आहे ना. मग कसं? योग्य वेळ आली ना आपण भेटूच. अरे सल्ल्या, इथं एकटा बसून कोणासोबत बोलू राहिला बा? अरे काही नाही तात्या, मित्रासोबत बोलू राहिलो. अरे काय एवढ्या रातचा मित्रासोबत बोलू राहिला? काय बोलू राहिला असा मित्रासोबत? अरे काही नाही, थोडंसं कामाचं बोलू राहिलो. अरे का हो सल्ल्या भाऊ, इकडे काय करू राहिली एकटे? अरे काही नाही, मित्रासोबत थोडं कामाचं बोलू राहिलो होतो. दादा आला माझा, नंतर बोलते तुझ्याशी, ठीक आहे? अरे काय बरोबर टायमावर त्याला दादा येते तर बाबा येते, काही समजत नाही त्याला बी. शाहरुख आहे, आता लग्न करून टाकणं म्हटलं. आता जास्त उशीर कायले करू राहिला? पहिले वावर धुरण होतं, आता वावर आहे. आता तुम्हाला काम धंदे नव्हते, आता कामही भेटला रोजचं कचरा गाडीवर. अधिक काय पाहिजे? म्हणतो आता तात्याले का बा आम्हाला लग्न करायचं आहे, थोड्याशा पोरीगिरी दाखवा. तात्याच्याच भरोशावर नको राहू. त्या नातेवाईकाचा फोन करून सांगून दे का मी लग्नाला निघालो आहे, पोरीगिरी असन मा वयाच्या तर मला दाखवा. आणि त्या सल्ल्याला जरासं समजावून सांग, पोरीगिरी पाहणं चालू करून दे म्हणा. कसं आहे, आता जमून जाईन तुमचं भजन. इथून 1-2 वर्ष गेले तुमच्या अंगाहून मग तुम्हाला कोणीच नाही हुंगन. पहिलेच तुमचं वयला आहे. नाही पाहतो ना, करा तर लागणच काही ना काही. चल जातो आता मोहन, थकलो आहे माणूस, झोपतो आता मी. बस मी आता पांटेला बंद करतो. त्याच्या गाडीतला पुरा पेट्रोल काढून घे. लवकर कर जरासा. अधिक बाकीच्या गाडीतला काढायचा आहे. चल जाऊ दे समोर. डिझेल कारच्या गाडीतलं. लय पैसा आहे या गावात, पैसेवाला गाव आहे हे. जाऊ दे समोर नाही, या गाडीतलं पेट्रोल काढ लवकर. जाऊ दे समोर. हे आखरीचं वय. डिझेल काढ आणि पेट्रोल काढ. अरे पेट्रोल आहे रे त्या गाडीत का बस किकात मारू आला? अरे पेट्रोल नसन त्याच्यात म्हणून चालू नाही उरेल ते. 20 रुपयाचं टाकतं पुरा गाव घुमतं बस. तुम्हाला माहित आहे का पेट्रोल आहे का नाही आहे तर? टंकी पुरी फुल भरून राहते आपल्या गाडीची. तुमच्यासारखं काम आहे काय 20चं टाकू दे 30चं टाकू दे? अबे मग गाडी काऊन नाही चालू राहिली? किती वेळचा किका मारू आला तू? अबे काय ले का चेत्या, मी किती वेळची वाट पाहू राहिलो त्याला घरापाशी. आखरी मला इकडे या लागलं पैदल. अबे काऊन तर गाडीच तर चालू नाही उरायली. किती किका मारू राहिलो मी. गाडी चालू नाही उरायली. काऊन नाही उरायली चालू? पेट्रोल तर त्याच्यात लागन तेवढा आहे. हट बरं, मला मारून पाहू दे किका. अरे मी किक मारली ना आतापर्यंत, चालू नाही झाली ना. त्या किक मारल्यानं चालू उरायली काय? थांब तर सही, पाहू तर दे होते काय तर चालू. नाही रे, हे तर चालूच नाही उरायली. अरे पेट्रोल याच्यात, पेट्रोल तर पुरी टंकी भरून होतं. कुठं घुमायला गेलता तू? पेट्रोल नाही, काही नाही. आणि काय चालू आहे ते गाडी? एवढं मोठं पेट्रोल भरलं होतं, कुठं गेलता कुठं तू? पेट्रोल नाही गाडीत, असं होऊच नाही शकत. अबे तर पाय गाडीत पहिले पेट्रोल आहे का तर? अबे सोन्या, पेट्रोल कुठं गेलं गाडीतलं? मला काय माहित कुठं गेलं काय गेलं तर. गाडी दिवसभर का मा घरापाशी राहते का त्या घरापाशी राहते? अबे पण टंकी भरून पेट्रोल होतं ना, म्हणून तर विचारू राहिलो का गेलं कुठं घुमला तू एवढा? अरे मी तर कुठंच नाही घुमलो. रात्री त्याचसोबत आलो, घरी झोपलो ना आता उठलो, गाडी चालू करू आलो तर चालू नाही उरायली. मग काय उपसलं का त्याच्यातलं पेट्रोल का गायब झालं? चिवत्या बनवायचे धंदे 20-30 रुपयाचं पेट्रोल टाकता आणि मला सांगू राहिले का टंकी फुल होती हे होतं ते होतं. मी का तुम्हाला आजचाच ओळखतो का रे? अरे नाही ना बाबा, तुम्हाला नाही माहित ना. फुल केलती टंकी फुल. अरे फुल होती काका टंकी, फुल होती पेट्रोल ना. अबे चाल, मला शिकू राहिला का इथं?
फुल होती, टंकी फुल होती. 20 आणि 30 रुपये, जास्तीत जास्त 50 रुपये, याच्यावर तर टाकत नाही. जाऊ द्या बाबा, तुम्ही तुमच्या मागणी लागत नाही. मांग काय सोमवार नको लागू. पेट्रोल गेलं तर गेलं कुठं? अबे सोने, मला खरंच नाही माहित मला पेट्रोल कुठे गेलं तर. मग आता कसं करतं? आता चुपचाप त्या पैशानं पेट्रोल टाक, कारण त्या घरापाशी गाडी उभी होती, त्याच्यातून पुरं पेट्रोल गायब झालं. मी एकटा कसं काय टाकू? घुमतो तर दोघे जण ना, अर्ध टाकू आपण 20-20 रुपयाचं. त्या बाबाची गाडी घे सध्याची, हा, डबकीत पेट्रोल भरून घेऊन येऊ. द्या हो बाबा गाडीची चाबी. गाडीची चाबी गाडीला हाताने लावायचा, पैदल सरका होय तिकडे आणि पेट्रोल भरून घेऊन ये. चालता होय लवकर. चल एखाद्याला मागू तिकडे. नाटकं करू राहिले इथं. टंकी फुल होती आणि कुठं गेलं पेट्रोल? म्हणजे माझ्या गाडीतलं पेट्रोल काढायला मोकळे होऊन जात होते. मग नाही ना, चालूच नाही उरायली काही केल्या. हो ना, रातभरात काय झालं तिले? डिझेल तर एकदम टाईट भरलेला आहे त्याच्यात. बलावा लागन का सलीमले आता? तुम्ही म्हणता का डिझेल फुल भरलेला आहे आणि याच्यात तर डिझेलचा काटा पुरा डाऊन टाकू राहिला. काय बोलू राहिले तुम्ही? काय बोलू राहिलो काय? पहा ना येऊन तुम्ही. आता काय झालं गाडीले? आता कालच तर पेट्रोल टाकलं टंकी भरून. अरे मेरे बाप, आजही टंकी खाली? आज तर कुठंच नाही चालवली एवढी गाडी. अरे बाप रे, हे 100% सोन्यांचे त्याचं काम होय. हे त्याचंच काम होय, हे सुधारलेच नाही आधी. थांबा रे तुम्ही आता थांबा फक्त. काय झालं रे बाबा इले? चालूच नाही उरायली हे तर. डिझेलचा काटा तर पुरा खाली आहे. अरे असं कसं झालं? डिझेल तर फुल भरून ठेवलं होतं मी. अरे हे लय चांगलं केलं तुम्ही का नवीन मंडळ तयार नाही केलं बस. अरे काय कोणाच्या मंडळात नाचले तुम्ही? तुम्हाला कोण काय म्हणणार आहे? कोणीच नाही म्हणत. तुम्ही फालतू घेणं नाही देणं नाही. अरे किती मंडळ झाले आपल्या गावात, हां? आणि हे पा, समोर तुमच्यापाशी पैसे आहे तर ठीक आहे, नंतर तुमच्यापाशी पैसे नसले तर मग तुम्ही करता चिडचिड. आता आम्हीच तर राजा कसं करतो काय करतो आम्हाला माहीत आहे. म्हणे दा गाडी दे बरं त्याला 2 मिनिटं, बाद पेट्रोल भरून घेऊन येतो. माझ्या गाडीत भरून आणू राहिले का पेट्रोल? नाही ना रे बा, त्या गाडीत काय आणू भरून? अरे या डबकीत आणतो भरून. आमच्या गाडीत काल पूर्ण फुल पेट्रोल भरून गाडी होती. काय झालं काय माहित रातभरात? कोण चोरलं त्याच्यातलं पेट्रोल का काय केलं? पूर्ण खतम झालं त्यातलं पेट्रोल. की का मारून राहिलो, गाडी चालूच नाही होऊ राहिली. पेट्रोलच कोण होतं गायब केलं त्याच्यातलं. त्या गाडीतलं केलं काय? त्या गाडीतलं केलं म्हणजे तुमच्या गाडीतलं केलं काय? मी 50 रुपयाचं टाकलं होतं. मला माहित आहे 50 रुपयाचं टाकलं तर गावात जरी घुमलो तर मला 2 दिवस 50चं पेट्रोल पुरते. हां, भलाही मग गाडीला ॲव्हरेज नाही आहे तरी मला माहीत आहे ना. पण आता पाहिलं ले का सकाळी तर एक थेंब त्यात नाही पेट्रोल नाही आहे. कुठं गेलं काय माहीत? का रे रिंक्या, त्या ऑटोतलं गेलं काय? माय ऑटोतलं कसं जाय ना, इलेक्ट्रिकलची आहे ना माय ऑटो. गाडीत 1 रुपयाचं पेट्रोल नाही आहे, नाही तर गाडी दिली असती तुम्हाला. पण तुम्हाला म्हणत होतो का माय गाडीत टाकून घेऊन या. पण तुम्हाला तर माहीत आहे पुरं मळाच्या मळच आहे म्हणून ते. आम्हाला तर विचार पडला का आमच्या गाडीतलं पेट्रोल गेलं तर गेलं कुठं. कालच मोहनदानं म्हटलं आम्हाला. मला तर वाटते मोहनदाची डीट लागली त्याले. माई डेट कशी लागन? काही ले काय कोणतरी चोरलं असन तुमच्या गाडीतलं पेट्रोल, नाही तर मग तुम्ही कुठं घुमले असन. दिवसभर आम्ही त्या पांटेल्यापाशी होतो. रातभरात असं कुठं घुमीन आम्ही रात्रीचं. ठीक आहे, चल बरं पेट्रोल पंपावरून येऊ. 50 रुपये लागन, स्पेशलचं भाडं होते. आता घे जो ना, आता चल. सरपंच साहेब, ओ सरपंच साहेब, चलत नाही का वावरात? तुमचीच वाट पाहू राहिलो होतो. पैदलच जाऊ आज वावरात. जरा हालत लय वाढू राहिली आणि वजन लय वाढू राहिलं, थोडंसं कमी करायचं आहे. चल ना तर पैदल, पण आज जरासं लवकर येऊ आपण. जरा गाडी टाकायची आहे गॅरेजमध्ये, चालूच नाही उरायली काही केले. आता इतक्या दिवस झाले बनत आहे, त्याच्यानं काही इंजन त्याचंवालं लॉक झालं असन. पेट्रोल पाहिलं का तुम्ही गाडीत आहे काय तर? नाही राजू, पेट्रोल कायले पाहा लागते? टंकीत आपल्याला फुलच ठेवा लागते. कधी कोणतं अडचण येऊ शकते, रातचे बेरातचं कधी उकडे जायचं. एकदा तुम्ही पेट्रोल पाहिजा, कारण कसं झालं आहे, माझ्या गाडीत मी आज बी पेट्रोल पाहिलं. कालच डबकी भरून टाकलं होतं त्याच्यात. अर्ध्यापेक्षा जास्त टंकी भरली होती आणि आज पाहू राहिलो तर एक थेंबही नाही आहे. मी म्हटलं इथून पेट्रोल पंपापर्यंत जायपर्यंत तरी असलं तर ठीक आहे, तेवढं तर नाही आहे, थेंब भरही नाही आहे. अरे माय गाडीचं तसंच झालं ना. माझ्या गाडीत मी त्या ॲक्टिवातनी पूर्ण टंकी भरून होतं, त्याच्यात तर एक थेंब नाही आहे. आणि थार चालवा म्हटलं जराशी, आता लय दिवस झाले, चक्के गिक्के जाम होते बरसात पाण्याचे. एक चक्कर मारून ठेवून द्यावं म्हटलं तर थारही चालू नाही उरायली. आणि थारचा डिझेलचा काटा पाहतो तर एकदम खाली. म्हणजे मग काय समजा याचा अर्थ? का कोणतरी डिझेल पेट्रोलची चोरी केली आपल्या गावात? बरं, पण त्याला माहीतच नाही ना का गावातनी कॅमेरे लावले आहे म्हणून. थांबा आत्ता चोर पकडू आपण असं कोणी तर. मला तर वाटवलं का सोन्यान चेत्यानं तर नाही केलं हे, काही सांगता नाही त्याचा नेम. तो कोणी असो आता, तो का माहीत झाला का हा चोर होय म्हणून? तो आहे आणि मग आपण आहे, बस. ज्या कळावर पडते त्या कळावर झोडपे बसन त्याले. आणि भरपाई अलग
आणि पोलीस ठाणा अलग. चला वावरात जाऊ आणि वावरात पाहू व्हिडिओ. आपल्या गावात काय मग काय पेट्रोल चोर आले काय? मला तर वाटू राहिलं का हे सोन्यान चेत्याचंच काम होय आणि आपल्याला चिवत्या बनवासाठी हे डबकी घेऊन चालले का बा चला माय गाडीतलं तर पेट्रोल चोरी गेलं हे असं दाखवासाठी. पण याला रंगे हात पकडा लागल त्याच्याशिवाय नाही जमत ना. एकाएकी नाही म्हणता येत ना. हे हुशार आहे ना हे. अरे एकाएकी मनाचं काय 100% हेच होय दोघं जण. मला तर कालच डाऊट आलता. तात्या म्हणे नाही काय का माझ्या गाडीतलं पुरं पेट्रोल खतम झालं म्हणे आणि काल याच्या गाडीत पेट्रोल होतं फुल. हे सगळं यायचाच प्लॅन होय. याच्या घरात बी जरासं जाऊन पा लागते हुशारीनं, कारण त्याचे आई बाबा हुशार आहे अशा कामात. आणि जरासं म्हटलं याच्या इकडे लक्ष द्यावं लागते. हे काय कांड करू राहिले हे मला तर वाटू राहिलं. चलटू मामू ढकलत ढकलत घेऊन चालले गाडी. त्याच्या गाडीतलं पेट्रोल चोरलं काय? अरे क्या रे भाई मोहन, अरे कुठं चालले हो चलटू मामू? अरे यार पेट्रोल ही खत्म हो गया गाड़ी में का, अभी लेके जा रहा हूँ उसको ढकलते ढकलते. आता थोड्या वेळ अगोदर आले असते तुम्ही तर आता सोन्यांचे ते होता त्याच्यासोबत जाणं होत होतं तुमचं. आता काय गाडी ढकलत ढकलत नाही काय? पेट्रोल पंप काय जवळ आहे का आपल्या इकडला? नहीं रे, इतनी बड़ी गाड़ी ढकलते लेके जाओगे उधर पेट्रोल पंप के पास? हैं, पूरी जान चले जाएंगी मेरी वाली. देखता एकांदा जन उसके साथ चला जाता और भर के चला आता. एक काम करो तुम सोनिया नहीं तो चेत्या को फोन करो और उसको बोलना मेरे लिए भी पेट्रोल लेके आओ. अरे बस रे भाई, वो तो बस 100 रुपये पेट्रोल के 200 लेंगे. बस बस मैं नहीं जाता, मैं अकेला जाऊंगा और लेके करूंगा मेरा काम. उनको नहीं लेता मैं साथ में, मालूम है मेरे को. रंदू क्या रे मोहन यहाँ पे गाड़ी. अरे इधर लो ना. क्या चलटू मामू, अरे मेरी गिराई कहाँ पे खड़ी रहेंगी? तुम तो विचार करो. ये इधर लो सामने, इधर जगह ही जगह है ना. काय को फिर? अरे मोहन हे दोघं जण दिसले का रे? कोण दोघं? सल्ल्या आणि शाहरुख आहे? ते तर कचरा गाडीवर गेले. अरे नाही ना रे, पोट्टे ना दोघं जण. अरे ते तर आताच गेले खाली बिस्लरी घेऊन. पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून आणतो म्हणे. गाडीतलं पूर्ण टंकी भरून होती, पूर्ण खाली झाली म्हणे ते. आहे पुरा प्लॅनिंग आहे त्याच्यावाला. पुरा आपल्याला चिवत्या समजू राहील ते. याचंच काम होय डिझेल आणि पेट्रोल चोराचं. आणि यानं गिराईक पाहून ठेवलं आहे कोणाला इकाचं म्हणून. सगळा त्याचाच प्लॅन होय. फक्त त्याला रंग्यात पकडायचा आहे आपल्याला. अरे तात्या किधर जा रहे हो? वावरात चाललो बा. काय झालं? तुमच्या गाडीतलं पेट्रोल गायब झालं काय? हो ना, कैसा हुआ मेरे को समझ में ही नहीं आ रहा. ते कोणाच्याच लक्षात नाही येत. ते चोरीच तशी करते पोट्टे. हुशार आहे न ते. आताचेच करू राहिले काय. कसा आहे डायरेक्ट म्हणता नाही येत त्याइले. म्हटलं तर ते हुशार होऊन जाय. आज अधिक चोरण ते काही ना काही. आज लक्ष ठेवा लागन त्याच्यावर. आणि तसंही आज आता आम्ही कॅमेऱ्यात पाहून राहिलो. कॅमेऱ्यात फक्त हे दिसले पाहिजे बस. मग ते आहे ना आम्ही आहे. कोण आहे? ये आहे का दो पोट्टे चोर? त्याच्याशिवाय कोण करू शकते हे कामं असे? कोण करते? आतापर्यंत झालं का असं काही? आता लय दिवस झाले त्याला वाटलं आता कोणाचंच लक्ष नाही, हे कांड करून टाका. अच्छा अच्छा, देखो जल्दी बाद में कनपट्टा मैं इनको एका देखो कैसा पेट्रोल चोरते देखता मैं उनको. सिर्फ मेरे को पता चलने को हो ना. और तुम एक बार वीडियो देखो सीसीटीवी कैमरे में कौन है करके. ये दोनों निकले, इनको यही मैं कनपट्टा अभी. वावरात चाललो मी आता. तिकून येपर्यंत मला चोर तर माहीतच आहे. पण तेच असले तर जरा अलगच ताल होय ना आज गावात. तात्या दोन्ही कचरा गाडीतलं डिझेल चोरी गेलं. काय काय बोलू तू? म्हणजे कचरा गाडीतलं चोरी गेलं? म्हणजे कचरा गाडीतलं चोरी गेलं म्हणजे अधिक कायच्यातलं गेलं? थांब येऊ राहिलो तिकडे. कचरा गाडीतलं गेलं म्हणते डिझेल चोरी. बहुत चोर बढ़ गए रे अपने गांव में. अरे कोणीच नाही वहीन ते चोर. आपल्या गावात चोर याची हिंमतच नाही करत. सीसीटीव्ही कॅमेरे आहे. हे कोण असू शकते जे गावातलं सगळं माहीत आहे बा त्याले. कोपऱ्या कोपऱ्यातलं ते चोरी करू शकते. बाहेरवाल्याची हिंमतच नाही होत म्हटलं गावात येऊन चोरी करायची. एवढी हिंमत त्याची वाली लय झाली मग. आणि ते बी आपल्या पट्ट्यात. झालं मग त्याचं काम खतम. अरे कोणी नाही होय, फक्त तात्याला एकदा तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा पाहू द्या. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोघांशिवाय कोणीच नाही येत. पाहिजे तुम्ही. मेरे को लगा सुधर गए होंगे ये दोनों. काही सुधरायचे चान्सेस नाही आहे त्याचे. झोडपे खाल्ल्याशिवाय आणि एकदा अधिक पोलिसाची हवा दाखवल्याशिवाय त्याले ते सुधरत नाही. अरे कायचं टेन्शन घेऊन राहिला एवढं? कोणत्या विचारात आहे तू? अरे विचारात नाही राहू तर काय राहू तर. 2 दिवसात टंकी भरून डिझेल कुठं गायब झालं. घरापासून मी इथं येतो. एखादा वावरात चक्कर मारला तर मारला, नाही तर दिवसभर इथं गाडी उभी राहते. तुम्हाला माहीत आहे. एवढं मोठं डिझेल रातोरात गेलं कुठं. अरे होऊ शकते गाडीच्या इंजनात काही फॉल्ट आला असन, त्याच्याच्यानं ते ॲव्हरेज देऊन नसन राहिली, डिझेल जास्त ओढू राहिली. म्हणजे आतापर्यंत नाही झालं असं. आणि काल रातोरात झालं. ते बी एक थेंब बी नाही डिझेल त्याच्यात नाही उरलं. गाडी चालू नव्हती होऊ राहिली. मला तर वाटते का डिझेल कोणतं तरी चोरलं. मग डिझेल जर कोणा चोरलं असन रातोरात तर हा त्या डोक्यावरचा जो कॅमेरा आहे तो सर काय त्या घराकडल्या गल्लीतच जाते. सगळं दिसते तिच्यात.
तर तो कॅमेरा पाहा लागेल मग आपल्याला. अरे हो, पण तुम्हाला माहीत आहे ना, मी तात्यासोबत बोलत नाही. आणि तात्यापाशी सगळं याचं कनेक्शन आहे. तू नाही बोलत, पण आम्ही तर बोलतो ना. आता तुम्ही जे बोलता ते बेशरमासारखे बोलता. तुमच्यासोबतही तात्या बोलत नाही, पण तुम्ही बोलता म्हणता. तर मग त्याला म्हणा का ह्या कॅमेऱ्यात पहा म्हणा बुवा रात्रीचं. माझ्या गाडीतलं डिझेल चोरी गेलं. आता तुम्ही हे काम करू शकता, फक्त चोर माहीत पडला पाहिजे. तो जिंदगी डबल चोरी नाही करन, असा झोडपतो त्याले. मग तो कोणीही असो, कोणीही. बरं, पण एकदा आपल्याला पहिले पाहा लागेल ना, चोरच होय का आपली गाडीच होय. चोर जर असन तर झालं, मग तो गेला आपल्या कामातून. मला वाटू राहिलं तो चोरच होय. आणि ह्या कॅमेरा सगळंच दिसते. ह्या कॅमेराच्या भरोशावर आपण त्याला पकडू शकतो. गाडी चालू करापर्यंत बी डिझेल नाही याच्यात. याच्यातलं डिझेल 100% गॅरंटी आहे का चोरीच गेलं. गाड्या नवीनच आहे, एवढं कसं काय डिझेल पेणार आहे. डिझेल चोरी गेलं हे बरोबर आहे तुमचं, काहीच चुकलं नाही. पाटीलच्या गाडीतलं डिझेल चोरी गेलं, हां, पेट्रोल चोरी गेलं, माझ्या गाडीतलं पेट्रोल चोरी गेलं, आणि देवानंद भाऊच्या गाडीतलंही पेट्रोल चोरी गेलं. मला तर वाटू राहिलं तात्या हे सोन्या आणि चेत्याचं काम होय. याच्याशिवाय कोणाची हिंमत नाही आहे. बाहेरच्याची तर बिलकुल हिंमत नाही आहे. नाही तुमचं बरोबर आहे, पण मला पहिले एकदा CCTV कॅमेरा पाहा लागल. त्याच्यानंतर कोणी असो तो चोर, तो जिंदगीत चोरी नाही करन, याचा विचार करजा फक्त. बरं, तुम्ही एक काम करा, तुम्ही पेट्रोल पंपावर चालले जा एखादी गाडी पकडून. हां, आता हे गाडी तर तुम्ही तिथं नेऊ नाही शकत. डिझेल भरून घेऊन या कॅनीत. तिथं गेल्यावर मला फोन करा, मी तुम्हाला फोनपेनं पैसे टाकतो. आता लय झालं सल्ल्या ह्या दोघायचं. आता जर तात्यानं मारलं मंदात जायचं नाही, नाही म्हणजे नाही. अरे मी तर पहिलेही नाही जाऊ म्हणता, तू तर आताची गोष्ट करू राहिला. ते पोट्टे त्याच लायकीचे आहे, मार खाच्या लायकीचे. अरे काय रे जेते, अरे बॉटल भरून कायले आणली रे? अबे काय चष्मा लावून दिसत नाही का तुले? खाली बॉटल आहे ते, पेट्रोल भरासाठी आणली. द्या बरं काका 1 लिटर पेट्रोल. डबकीत पेट्रोल भेटत नाही. अरे दे ना राजेहो आजच्या दिवस. अरे अचानकच ते पेट्रोल खतम झालं म्हणून या लागलं, नाही तर टंकी भरून पेट्रोल होतं. काय माहित रातोरात कुठं गेलं तर. अरे हाव काय, त्या गाडीचं पेट्रोल चोरी गेलं काय? अरे बारक्याच्या गाडीचं चोरी गेलं. हे पाय ढकलत आणली गाडी. आम्ही आलो होतो डबकी घेऊन, डबकी त्यानं पेट्रोल दिलं नाही. काहून असे करू राहिले? दे ना बाबा. हां, किती दुरून आलो राजेहो, 50 रुपयाचा ऑटो करून आलो ना. आणि तुमच्या पेट्रोल पंपाशिवाय आम्ही पेट्रोल नाही घेत कुठून. आता अशी गोष्ट झाली आमच्या गावात का, असं समजा का लय जणाच्या गाडीतलं पेट्रोल चोरी गेलं. त्याच्यानं आता ते डबकी घेऊनच येणार आहे इथं. गाडी ढकलत आणणं इथं शक्य नाही. तुम्हाला माहित आहे किती दूर आहे आमचं गाव. मी काय करू नाही शकत. पहिले तुम्ही मालकाला जाऊन भेटा. त्यानं जर म्हटलं तर आम्ही डबकीत देतो, नाहीतर डबकीत द्यायचं बंद आहे. गाडी घेऊन या तुमची इथं, नाहीतर मग एक काम करा, आता हे गाडी आली ना, यायच्या गाडीत टाकून द्या आणि घरी गेल्यावर तुम्ही काढून घे जा. नाही ना, तसं नाही जमत ना. तसं कसं म्हणून राहील तुम्ही? नाही ना, देऊन द्या ना. 1च तर लिटर पाहिजे बाबा. 1 लिटर देऊन द्या. 1 लिटर टाकतो, गाडी इथं आणतो आणि 2-3 लिटर टाकून घेतो. आपल्या गावात लय जणाच्या सोबत तसंच झालं. गाडीतलं पेट्रोल चोरी गेलं आणि डिझेल सोबत चोरी गेलं. 4 व्हीलर मधलं डिझेल चोरी गेलं. हाव काय, म्हणजे पेट्रोलही चोरी गेलं आणि डिझेलही चोरी गेलं. अरे बापा, आकातच झाला मग तर. पण होय कोण हे? कोण होय म्हणजे तुम्हीच दोघं जण. आम्हाला शिकू राहिले का ह्या गोष्टी? तुम्हीच दोघं होय हे चोरी करणारे. ते बिचक्या 1.5 फुट्या, आम्ही कायले होय चोर? आम्ही चोरी केली असती तर इथं बॉटल घेऊन आलो असतो काय? हां, काका टाका 1 लिटर टाका 2 लिटर टाका कराले. दिमाग खराब झाला का त्याला? आमच्यावरच नाव घेसान काय कोणती चोरी झाली तर? आता म्हटलं याच्या बाद जर म्हटलं त्या तर तोंडकाळच फोडून टाकीन त्याला. हां, त्या काय डोळ्यानं पाहिलं का आम्हाला? काय सबूत आहे आणि कसा म्हणून राहिला? सोन्या इकडे ये बरं रे 2 मिनिटं. चल बारक्या, लवकर चल इथून. आता काऊन रे पयाला? द्याव काका, द्या बरं पटकन 1 लिटर. टाइमपास नका करू इथं. सांगा ना आप्पाजी, हर वेळेस असतं येतो आम्ही इथं पेट्रोल घ्यायला. येता तुमचं सगळं बरोबर आहे, पण गोष्ट कशी आहे का, मालकानं सांगितलं का पेट्रोल डबकीत डिझेल ते पेट्रोल द्यायचं नाही. तुम्ही एक काम करा, मालकाला भेटा, त्याच्यानंतर देतो तुम्हाला. अरे काय 1 लिटर साठी मालकाले भेटा, नेले भेटा, त्याले भेटा करू राहिले. पटकन दे ना जराशे. तुम्ही मालकाला भेटा, मग देतो. काय आहे हो तात्या याच्यात? काहीच नाही आहे ना. हां, 1-1.5 घंट्यापासून आता हे तिसऱ्यांदा होय पाहू राहिलो, काहीच तर नाही दिसू राहिलं त्याच्यातनी. कॅमेरा तर बंद आहे तो. नाही ना हो, कॅमेरा कसा बंद राहील? नवीन कॅमेरा आहे वॉरंटीचा, एवढ्या लवकर कसा बंद होईन तो? अरे सौर ऊर्जावरचा आहे तो, नसन झालं चार्जिंग. अरे तसं गिसं काही नाही आहे ते. चोरी सकाळी झालीच नाही आहे, काहीतरी आपल्या गाड्याच्या इंजनमध्येच प्रॉब्लेम आहे. कॅमेऱ्यात काहीच दिसून नाही राहिलं. तुम्ही म्हणू राहिले का चोरी सकाळी काहीच नाही झाली? हां, सगळ्याच्याच गाडीत एका दमानं कसा काय प्रॉब्लेम आला? काही राजे हो, तो कॅमेरा पहा पहिले, चालू आहे का नाही चालू आहे. तर आपल्याच मनानं तर्क लावता काय? बरं जाऊ द्या, झालं असन ते. WWE लावा आता, लय वेळ झाला. लावा बरं. किती दिवस झालं पाहिलंच नाही, कोणाला मारला काही माहीतच नाही पडू राहिलं.
WWE? अरे का WWE पाहासाठी लावला का हे? अरे मोबाईल लावला आहे कॅमेऱ्यात पाहासाठी का चोरी कोणी केली म्हणून? पेट्रोल डिझेल चोरी केलं आणि तुम्ही म्हणून WWE लावा. WWE नाही आहे इथं. बरं मला हॉटस्पॉट द्या तुम्ही, मी तिकडे जाऊन पाहतो झोपडीतनी. आज जरा आटाकाट्यावरची मॅच आहे, तेवढं पाहू द्या. जा करतो मी हॉटस्पॉट चालू. जा तिकडे जाऊन पहा, मला पाहू द्या अधिक एकदा बारकाईनं. अरे कॅमेरा बंद आहे तो बंद. तुम्हाला सांगू राहिलो एवढं डोकं फोडू फोडू काय पाहू राहिले तुम्ही त्याच्यात? हे दिसून नाही राहिलं का तुम्हाला? चित्र हलूनच नाही राहिलं ना ते. बरोबर तर बोलले वसंतराव. कॅमेरा बंद आहे ना तात्या, तो तुम्ही काय पाहू राहिले काय माहित त्याच्यात? पहा लागन आता घरी गेल्यावर कॅमेरा बंद आहे का चालू आहे तर. बरोबर असे काही कांड झाले का तो कॅमेरा बंद होते, नाही तर अधिक काही होते, नाही तर असंही असू शकते तात्या. हे चोरी करासाठी तो कॅमेरा बंद केला असं. मोहनच्या पांटेल्या पत्ता कॅमेरा पहा बरं, चालू आहे का बंद आहे तर? मोहनच्या पांटेल्या पत्ता तर कॅमेरा चालू आहे. याचा अर्थ चोराईनं तर केला नसेल मग तो बंद. सांगता नाही येत. पण किती रुपयाचं त्यानं चोरी केली याचा काही अंदाज? मग तर मला आता 100% गॅरंटी झाली का हे या दोघांचंच काम होय. हे दोघंच एवढे कलाकार आहे का हे काही करू शकते. हां, या दोघांचंच काम होय. यानं पहिले कॅमेरा बंद केला हुशारीनं, त्याच्यानंतर सगळ्याच्या याच्यातलं गाडीतलं डिझेल पेट्रोल चोरलं यायनं. बस. काय करायचं आहे सांगा मग तुम्ही. करायचं काय आहे, त्या 2 पोट्याले बरोबर लालूच देऊन इकडे फाईलवर घ्या, चांगलं झोडपू नाही म्हणेपर्यंत. बरोबर सांगते ते का काय केलं आणि काय नाही. बरं आजच, नाही तर चटकन थे तर. हां, काही म्हटलं नाही तर ते तर असेच पाय. आता एकच काम करायचं आहे, सारखं मी रात्री बरोबर प्लॅन करतो आणि त्याला वावरात घेऊन येऊ, चांगलं झोडपू बांधून. बरोबर सांगते ते का आम्ही डिझेल चोरलं आणि पेट्रोल चोरलं. बरोबर डिझेल आणि पेट्रोल वापस घेऊन येऊ. कारण मोहननं तसंच केलं होतं. बरोबर त्याचं सामान वापस आणून दिलं होतं. ते सगळ्याची खेटे घेते, मोहनची खेटे नाही घेत. मोहन भल्ला झोडपते ना त्याईले, म्हणून ते मोहनच्या याच्यात डबल चोरी नाही केली त्याईनं. आता कोणाचा फोन आला? अरे बापरे, मिलिंद काकाचा कायले फोन आला मला? हे तर बोलत नसते माझ्यासोबत. पाटील पाहो, मिलिंद काकाचा फोन आला मला. बोला ना आता काय म्हणते तर. हा बोला. काढेल कंपनी काय म्हणता? काड्या करणं चालूच आहे वाटते माझ्यात. आता कायच्यासाठी फोन केला? कोणतं काम पडलं माझ्यासोबत? अरे सरपंच साहेब, तुमच्यासोबत काम नाही पडलं तर कोणतं पडलं तर मग? आता सरपंच साहेब तुम्ही गावाचे आणि पुऱ्या गावाच्या कॅमेऱ्याच्या ठेके तुम्हीच घेतले आहे. सगळं तुमच्याच ह्याच्यात दिसते. नाही तर काय मग तुमच्या ह्याच्यात करून देऊ. द्या तुमचा मोबाईल, तुमच्या ह्याच्यात करून देतो. सगळ्या गावाचे कॅमेरे तुम्ही पहा मग. बोला काय आहे तर मुद्द्याचं. अरे मुद्द्याचं म्हणजे राजे हो, हा जो कॅमेरा आहे ना झाडापच्चा आहे, हा जरासा पहा बरं. हां, 11च्या नंतर पहा, कारण 11च्या नंतर आम्ही इथून गेलो होतो. वामन भिंगोटे जे आहे त्याच्या गाडीतलं पुरं डिझेल गायब करून टाकला आहे. हो काय? म्हणजे तुमच्या गाडीतलं डिझेल चोरी गेलं? तुमच्या गाडीतलं म्हणजे अधिक कोणाच्या गाडीतलं गेलं? सगळ्याच्या गाडीतलं पेट्रोल आणि डिझेल चोरी गेलेलं आहे. त्या कॅमेऱ्यातही पाहिलं मी तिच्या, तुम्ही जे म्हणून राहिले तिच्या कॅमेऱ्यात काहीच नाही दिसू राहिलं. बयकला का काय माहित तो कॅमेरा. अरे मग दुरुस्त करायला काय झालं तर तुम्हाला? हां, एवढी मोठी चोरी झाली डिझेल पेट्रोलची. किती रुपयाचं पेट्रोल आणि डिझेल आहे? आणि तुम्ही जे कॅमेरे लावले, बंद कॅमेरे लावले काय? कॅमेरे चालूच लावले. मोहनच्या इथचा कॅमेरा पाहू राहिलो तर चालू आहे आणि इकडला बंद दाखवू राहिले. अचानकच कसा दाखवू राहिले बंद काय माहित. अचानक म्हणजे अचानक कोणता कॅमेरा बंद होत असते काय? हां, हा सगळा प्लॅनिंगनं केलेला आहे. बरं बरं ठीक आहे, टेन्शन नका घेऊ तुम्ही. सगळ्याच्याच गाडीतलं असं झालं आहे. आता आम्हाला 2 चोराईवर डाऊट आहे. त्यात हेच होय म्हणून. कॅमेऱ्यात तर काही दिसून नाही राहिलं. कॅमेरे त्याईनच बैकोले असं आम्हाला वाटते. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, पाहतो. जर थेच जर असले तर तुम्हाला सांगतो मी. तुमचं डिझेल पेट्रोल वापस आणून देतो. आणि जर ते नसले तर आपल्याला कॅमेऱ्यात पाहा लागेल पहिले कोणता फॉल्ट आहे तर. काय हाय तर लवकरात लवकर करा. अरे काय गर्दी हो का काय हो पेट्रोल पंपावर? पुरे आपल्या गावातलेच लोक आले. आम्ही जसं गेलो त्याच्यानंतर 10-15 मिनिटात एवढे लोक आले आपल्या गावातले. कोणी डबक्या घेऊन, कोणी पाण्याच्या बॉटला घेऊन, याच्यात द्या पेट्रोल, याच्यात द्या पेट्रोल. कोणी डिझेलसाठी आलं कॅनाच्या कॅना घेऊन. तुम्ही म्हटलं शाहरुख आहे काका, त्याली गाडी एक वेळा चेक करून घेजो त्याच्यात पेट्रोल आहे का नाही आहे तर. चेक करा लागन बा इकडून गेल्यावर. सगळ्याच्याच गाडीतलं गेलं ना चोरी. काय आहे मग त्याच्यात नी? तुमच्या गाडीतलं काऊन नसन गेलं? तुमची गाडी बाहेरच राहते ना. पण पेट्रोल पंपवाले काही देऊन नव्हते राहिले. नाही म्हणजे नाही म्हणे. पहिले मालकासोबत बोला आणि त्याच्यानंतर घ्या. मग मालकासोबत गेलो बाबा, मालकाला समजावलं. मी म्हटलं 5-10 रुपये जास्त घ्या पण द्या. कारण आमच्या गावातल्या सगळ्याच्याच गाड्यातलं पेट्रोल गेलं आहे म्हटलं, डिझेलचंही गेलं आहे. काय करणार आहे? गाडी थोडी ढकलत आणणार आहे म्हटलं एवढ्या दूर. त्याच्यानंतर दिलं ते ना. बरं झालं बाबा, माझ्यापाशी तर गाडीच नाही आहे. तू ये तर कुठेही बरंच जमून जाते मोहनदा. एक नंबर काम जमते त्याला. फुकटा फाकटात म्हणजे आपल्याला कामच नाही पडत नाही एवढं गाडीचं. कोणाच्या गाडीत पेट्रोल टाकून द्यायचं आणि आपलं काम काढून घ्यायचं. अरे चेत्या मला थोडंसं वावराकडे सोडून देतं का रे? थोडं काम होतं राजा.
माझ्या गाडीत कसं पेट्रोल नाही आहे, म्या काय पेट्रोल भरलं नाही त्याच्यानं म्हणून राहिलो. सोडून तर देतो पण काही खर्च पाणी करा लागा. खर्च पाणी कायचा खर्च पाणी करा लागते तुमच्यावर? दारू पाचतो बा तुम्हाला, दारू पेता काय सांगा? नाही नाही, ते दारू गिरू तुम्हीच प्या. हा, आम्हाला तुम्ही थन्सअप पाच जा बा. बापाले का 70-80 रुपयाचे थन्सअपच होते रे. हा, इच्छा इथं काय मला काय थन्सअप पाजाले पुरण का तुम्हाला? पा बाबा मग कसं आहे, गाडीला पेट्रोल लागते म्हणून होय. आणि तिकून तुमच्या सोबतही या लागन ना. हा, तिकून तर सोबत याच लागन ना, नाही तर काय मला सोडून देसान आणि तुम्ही वापस येसान का मग इकडे? एक काम करा, मला द्या 30 रुपये, मी सोडून देतो तुम्हाला. नाही नाही, बरं पाचतो सही तुम्हाला स्प्राईट, पण तिकून येता येता पाहिजे, इकून जाता जाता नाही पाहिजे. हा, ते कशी पाच जा, इकून नाही तर तिकून, तुम्हाला जसं वाटते तिकून. बरं बसा समोर रे सोन्या जरासा. चला जाऊ द्या, त्यात चोरायले तर पकडल्याशिवाय राहीन नाही मी, ते कोणतेही चोर असो. आपल्या गावातले लय लोक होते पण पेट्रोल पंपापाशी डबक्या घेऊन हे घेऊन, आणि त्याच्यात पेट्रोल पंपवाला सपाच म्हणून राहिला तर मी देत नाही म्हणून. अरे बाबा, कचरा गाडीतलं डिझेल गायब करून टाकलं. काय सांगू आता तुले? तू सांगू राहिला का? कचरा गाडीतलं नाही पुरलं त्याले, डिझेल गायब करून टाकलं. सांग राजा.